व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोडोली येथील कॅनॉलवर बॅरिकेड्स बसवण्याची मागणी। कोडोली हद्दीवरील कॅनॉलवरील रस्त्यावर लाईटची व्यवस्था, रिफ्लेक्टर आणि बॅरिकेड्स बसवण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित जाधव यांनी संबंधित विभागाने प्रशासनाकडे केली आहे। वारणा उजवा कालव्याचे काम 15 वर्षापूर्वी सुरू झालं होतं। कोडोली हद्दीमधून कोडोली पोकले दरम्यानच्या रस्त्यावर मोनोमोग्राफ कंपनीच्या शेजारून हा कॅनॉल गेलेला आहे। पोकलेला जाणारा रस्ता कॅनॉलसाठी खुदाई केला असल्या कारणाने तो रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद होता, पण नंतर डावीकडे 500 मीटर अंतरावर हा रस्ता कॅनॉलमध्ये दगड टाकून बनवण्यात आला। परंतु या रस्त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाईटची व्यवस्था नाही, तसेच रिफ्लेक्टर नसल्या कारणाने हा रस्ता वाहनधारकांना दिसून येत नाही। तसेच या ठिकाणी बॅरिकेड्स बसवले नसल्या कारणाने छोटे मोठे अपघात होत असतात। काही दिवसापूर्वी देवाळे येथील एक तरुण रात्री 1:30 वाजता घरी परतत असताना या रस्त्याचा अंदाज न लागल्यामुळे कॅनॉलमध्ये दगडावरती पडून मृत्युमुखी पडला। अशा प्रकारचे इतर अपघात होऊ नयेत आणि इथून पुढची जीवितहानी टाळण्यासाठी या रस्त्यावर लाईटची व्यवस्था, रिफ्लेक्टर्स आणि बॅरिकेड्स बसवण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जालिंदर कांबळे।